गाईज आता आम्ही निघालेलो आहे महालक्ष्मी मंदिरात. आज आहे पाडवा, गुढीपाडवा. व्हॉट इज गुढीपाडवा? हॅपी गुढीपाडवा ऑल गाईज. हॅपी न्यू इयर. म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझा मूड खूप घाण झालेला आहे कारण हा जो माणूस दिसायला लागलाय हा मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही मला फक्त म्हणा की याला काढून टाक, मी लगेच काढून टाकेन. ठीक आहे. आता आम्ही निघालोय कोल्हापुरातली फेमस महालक्ष्मी टेम्पलला आम्ही निघालेलो आहे आता. एवढ्या हळू बोलशील. महालक्ष्मी टेम्पलला आम्ही निघालेलो आहे आता. महालक्ष्मी टेम्पलला निघालो आम्ही आता. तर भेटूया तिथे जाऊ. बॅक टू माय चॅनल. सबस्क्राइब माय चॅनल, माय चॅनल. अरे कहना क्या चाहते हो? बाय बाय गाईस. वडापावचा वास आलेला आहे मला आणि मला वडापाव खाऊ असं वाटलेलं आहे. वडापाव खायचा नाही आपण. ठीक आहे. आता आम्ही महालक्ष्मीला आलो तर आम्ही आधी महालक्ष्मीचं दर्शन घेतो. आज गुढीपाडवा आहे आणि आज चांगला दिवस आहे, तो त्याचं औचित्य साधून आम्ही आज इथे आलेलो आहे. इथं आहे तुळजाभवानी मंदिर. गर्दी प्रचंड आहे आणि आम्हाला ब्लॉग करायला खूप ऑकवर्ड व्हायला असेल कारण लोक बघत असतात. काही मला त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. नाही. मला तर असं ऑकवर्ड वाटतं. मला काय नाही वाटत त्या गोष्टीचं. लोक बघतील आणि जातील पुढं काय. पण तिला काय करायचं लोक. आम्ही खूप मोठे ट्रॅफिक जॅम पार करून आलो इथपर्यंत. कारण तिथे तुम्ही गर्दी बघू शकता. ऑब्वियस आता गर्दी काय आहे, पाडवा म्हटल्यानंतर ऑब्वियसली गर्दी असणार, त्या प्रश्नच नाही. आणि मी खूप छान आवरून आली आहे. हो, खूप छान दिसते ही आज. असं हिला प्रत्येक वेळी मी कॉम्प्लिमेंट देतो. आणि आज गिफ्ट पण देणार आहे. कॉम्प्लिमेंटनी काय पोट भरतं थोडी ना. गिफ्टने बघा कोड भरतं. नाही, गिफ्टनी मन भरतं ना. आमच्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा कळस दाखव. म्हणजे त्यांना कळस माहीतच नाही. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा कळस असं मी बोललो ना. पुण्या मुंबईचे ऑडियन्स आहे तरी सगळे. ऑडियन्स ते पुण्या मुंबईचे आहे. मुंबईची ऑडियन्स. त्याच नाही एवढं माहिती नाही आहे ना. आता थोडं मंदिर दाखवू, जास्त नाही. मला एक खूप जेन्युइन प्रश्न पडलाय, मनापासून मला एक प्रश्न पडलाय की सगळे पुरुष आपापल्या बायकोजना एवढे वैतागलेले काय. आल्यानंतर देवाचं राहिलं, हे बांगड्या घेऊया, ते कानातले घेऊया, हे असं करूया, हे तसं करूया, असंच असतं. दुसरं काय असतं तुमचं. पण ठीक आहे. म्हणजे दॅट इज द नॅचरल थिंग. प्रचंड गर्दी होती, त्याच्यातून आम्ही दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे इट वॉज लाईक अ रॉंग डिसिजन की आम्ही आता आलो. ॲक्च्युली आम्ही कोल्हापूरमध्येच राहतो, सो आम्ही असं ऑड डेला आला पाहिजे. ये साला कर क्या रहा है यहाँ पे? सापडले. गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. नको करू. काय घेतलं? पहिला फ्लाईट मारणार मी. काय घेतलं? काय सांग. तुम्ही नुसतं शूट करताय. अरे शूट करते ती, अपलोड काय करत नाही. हे काय घेतलं? हा जो काही डाग यांना लावलेला आहे मिठू नक्की मिठू. आज आपला ब्लॉग येणार आहे. आज काय म्हणतात त्याला? थालीपीठ. टेस्ट क्लास. कोल्हापुरी मिसळ यांच्याकडे सेंटर कोल्हापुरी मिसळ. घे ना लवकर. लाईक शेअर सबस्क्राईब. कसं आहे इथं भवानी मंडप मध्ये कोल्हापुरी मिसळ युट्यूब अतिशय आग्रहानंतर खात आहे. खूप मला आग्रह केला यांनी की तू खा. कारण ती खूप माज दाखवत होती आणि शेवटी तिला माज उतरवून खावं लागलं. मरना तेरे को डर नहीं लगता? चांगली दिसायलाच कसा पण असू दे. थँक्यू सो मच. हा हो, खा आता. हो. मरना तेरे को डर नहीं लगता?
पण रेकॉर्ड व्हायला तरी एडिटिंग स्किल चांगला नाही. माझा हसणं एडिट कर काय फास्ट मध्ये नाही. आता जस्ट एक थालीपीठ खाल्लं या माणसाने. आता दुसरं घेतलंय. आता दुसरं घेतलंय. कितना भी खाए भूखा ही रहता है. आवडलं मला, मी घेतलं. वडापाव खायला लागलेली. हा थालीपीठ खायला लागलाय. खाऊ दे. मी कायच नाही खात आहे कारण आता मला खूप त्याचं डोकं खातेस त्याचं काय? देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. नाही काय पण काय खाते आणि आता मला खूप छान भारी गिफ्ट मिळणार आहे म्हणून मी काहीच नाही खात आहे. म्हणून मी जर खर्च असं बॅलन्स करायला लागले यु नो. म्हणून मी खाणार काय नाही पण मला गिफ्ट मिळणार आहे. घास उतरे ना घसा घालून असं घरात घास उतरेना झालाय. एक घास माणसानं विचारलेला नाही. एक घास सगळं गपका गेलाय. गपका गया है. हिंदी आलंय मराठी. मगापासून 4 ते 5 विचारलं. हे खाणार ते खाणार नाही. तू विचारला नाही तू विचार. तू खाणार आता का विचार? आता मी नाही विचारणार. आता मला नाही सांगायचं. नाही सांगत मी खायलो. One eternity later. आता खूप जास्त वर्ल्ड वॉर 3 केल्यानंतर आम्ही राजरामपुरीमध्ये जातोय आणि सागर आर यू सॉरी फॉर युअर बिहेवियर? आय एम रिअली सॉरी आणि आम्ही आता निघतोय राजारामपुरीमध्ये. नेक्स्ट आणि कितीही गर्दी असली इथून पुढे तरी मला जे पाहिजे ते मला पाहिजे. देणार 100%. अमेझिंग. कसं आहे ज्यूस पाहिजे तुला? तुला कुठला? कोडा कुठला? काय कोडा? आवा कोडा. आवा कोडा. याला आवा कोडा पाहिजे. सागर फारच डोक्यात जाणारा माणूस आहे माहिती आहे सगळ्यांना. मला काय विचारायचं आहे खूप प्रेम करतो कुणावर? सगळ्यांच्यावर. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. काय काय चुके कसं आहे एवढं जे शूट करताय तुम्ही हे दाखवणार आहे का सगळं? होय. म्हणजे काय तुला संदेह व्हायला लागलाय का आमच्या या उपक्रमावरती? ठीक आहे. वेट अँड वॉच खायला लागले. कधीही ना मिळाल्यासारखं जगात. कधी तुम्हाला 3 संपवले त्या माणसाने. हे एक खाल्लंय हे एक खाल्लंय. आणि मला म्हणतोय एक्सक्यूज मी Excuse me नसतंय. एक्सक्यूज मी ओ माय गॉड. प्लीज. ओ माय गॉड. आता पुढचं पण इंग्लिश मध्ये बोलायचं. हे माझं नाहीये. नाही ते इंग्लिश मधनं बोलायचं. हे बघा अतिशय दिस इज नॉट क्लासला जाऊन बोलणार. एक मिनिट. दिस इज नॉट मी म्हणजे हे मी नाही आहे. हा काय हे तू नाही असे माहिती दॅट इज नॉट माय. दिस इज नॉट माय. दिस इज नॉट माइन. दिस इज नॉट माय. आणि हा पण बघा किती आदर्शासारखं खायला लागलाय. सगळं तुम्हाला ह्याला कुठे घेऊन जात नाही. आणि मला माझं त्याला काही म्हणलं ते तुझे चोचले आहेत सगळे. मी ह्याच्यामध्ये ह्याच्याकडनं आईस्क्रीम मागून हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. चला आम्ही आता पितो थोडेसे गप्पा मारतो आणि मग तुम्हाला जाताना भेटतो. सो फायनली जद्दोजहद नंतर मला त्या दिवशी बांगड्या मिळाल्या. त्याला काय जगदोजहर. जद्दोजहद. हा जद्दोजहद हा एक उर्दू शब्द आहे. मला ठीक आहे. खाल्लीस उर्दू बोलायला. का मारलंस मला? व्हायलन्स केलायस माझ्यावर. काय केलं? व्हायलन्स. ते वाजवतात. सो गाईज हा व्लॉग थांबवायची आपली वेळ आलेली आहे. आम्ही आता एडिट करताना आम्हाला हे सुचलं की आपण ह्या व्लॉगची एंडिंगच नाही शूट केलेली. इथं बॅक कॅमेरा इकडं आहे आणि फायनली मला बांगड्या मिळालेल्या आहेत त्या दिवशी. असं मी शॉपिंग करत राहणार आहे आणि ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग व्लॉग्स येत राहणार आहेत. सो सबस्क्राईब करा.
नासा पण आला का नाही गाईज प्लीज सबस्क्राईब करा, Bye-bye. लाईक करा आणि ब्लॉग शेअर करा. तुमचं प्रेम आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट व्लॉग घेऊन लवकरच आम्ही येतो. नेक्स्ट व्लॉग कुठला असणार आहे? हा कुठला असणार आहे? बाय बाय, स्टे ट्यून्ड.